पुन्हा एकदा जाऊयात मालवणमध्ये आज महाविकास आघाडीकडून धडक मोर्चा काढला जाणार आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तिथे दाखल झालेत। सोबतच खासदार नारायण राणे सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती आहे। नारायण राणे सुद्धा या सगळ्या दुर्घटना स्थळाची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतील अशी सुद्धा माहिती मिळते। खरं तर पुतळा कोसळल्यानंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होते, मात्र याला काल नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं। शरद पवारांनी आतापर्यंत किती देवळं बांधली असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। त्यामुळे आज पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेमधून नारायण राणे नेमकं कोणाला लक्ष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। अगदी 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला। त्यामुळे राज्यभरातून विरोधी नेत्यांकडून सध्या संताप व्यक्त केला जातो आणि सध्या नारायण राणे इथे दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे। या सगळ्या दुर्घटना स्थळाची ते पाहणी करणार आहे। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण ताजे अपडेट्स घेऊयात। प्रताप, आता नारायण राणे दाखल झालेत, ते पाहणी करणार आहेत, पत्रकार परिषद सुद्धा घेतील अशी माहिती आहे। नेमकं काय घडते मालवणमध्ये? की राजकोटवर या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते आणि महायुतीचे नेते दोघे एकत्र या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतात। एकूणच आपण पाहतो की सुरुवातीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते थांबलेले आहेत आणि स्थानिकांकडून माहिती घेतात। दरम्यानच्या काळात आपण पाहतो की नारायण राणे हे देखील ज्या ठिकाणी चबुतरा उभारण्यात आलेला होता, ज्या ठिकाणी पुतळा होता, त्या ठिकाणी ते स्वतः गेलेले आणि पाहणी करतात, त्याची ही थेट आपण दृश्य बघू शकतो। एकूणच आपण पाहतो की याच ठिकाणी 12 फूट चबुतरा आणि त्याच्यावर 28 फुटाचा पुतळा उभारण्यात आलेला होता। पण आपण पाहतो की चबुतरा आणि त्याचा काही भाग शिल्लक आहे, पण वरचा जो पुतळा 28 फुटाचा होता तो मात्र या ठिकाणी पूर्णतः ढासळलेला आहे, पडलेला आहे। त्याची सर्व पाहणी या ठिकाणी आपण पाहतो की नारायण राणे स्वतः फिरून करतायत। एकूणच आपण पाहतो की नेव्ही डेच्या दिवशी या ठिकाणी दिमाखात समुद्राच्या किनारी हा पुतळा उभारण्यात आलेला होता। त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं। पण अवघ्या 8 महिन्यामध्येच हा पुतळा पडलेला आहे। त्या पुतळ्या पडण्याची कारणं काय याची माहिती घेतली जाते। त्या प्रकारे आपण पाहतो 2 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। पण एकूणच ही घटना महाराष्ट्राला शोभनीय नाही, त्यामुळे सर्वपक्षीय नेते जवळपास या ठिकाणी येताना दिसतात। आपण सध्या हे दृश्य बघू शकतो। नारायण राणे स्वतः उभा राहून या सर्व गोष्टीची पाहणी करतात दिसत आहेत आणि मूर्तीची दिशा कोणत्या बाजूला होती किंवा इतर गोष्टी काय होत्या इथून येताना दिसतात। एकूणच आपण पाहतोय खासदार नारायण राणे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडीचे नेते देखील काही वेळेत त्या ठिकाणी दाखल होतील। पण एकूणच आपण पाहतोय की सर्व जी महाराष्ट्राला लाजवेल अशा प्रकारची दुर्घटना घडली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की सर्वपक्षीय नेते या ठिकाणी येऊन या मूर्तीची पाहणी करताना दिसत आहेत। कोणकोणत्या त्रुटी राहिल्या, नेमकं काय घडलं याची सर्व माहिती घेताना दिसत आहेत। प्रताप, खरं तर नारायण राणेंनी या सगळ्या संदर्भात काल विरोधकांवरच टीका केल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत ते नेमकं कोणाला लक्ष्य करू शकतं? नक्कीच आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या वतीनं धडक मोर्चा काढला जातो। त्यामुळे आपण पाहतो की नारायण राणे थेट सर्व नेत्यांवर या ठिकाणी जोरदार भाष्य करतील अशा प्रकारचे एकूण दिसून येते। कारण राजांच्या छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत आणि अशा परिस्थितीत जर हे होत असेल राजकारण तर ते चालणार नाही, अशा प्रकारची ते भूमिका घेऊ शकतात। आताच आपण बघतोय की जयंत पाटील देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील एकत्रित त्या ठिकाणी चर्चा करतायत, बोलतायत। तर दुसरीकडे ज्या ठिकाणी चबुतरा आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय नारायण राणे माहिती घेताना दिसतात। ही 2 दृश्य आपण खरं तर पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी महायुतीचे नेते एकीकडे आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते आहेत। महाविकास आघाडीचे नेते इथून आपण पाहतोय की मोर्चाला जाणार आहेत, तर नारायण राणे इथून पत्रकार बैठकीला जाणार आहेत। म्हणजे 2 भूमिका ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। एकूणच आपण पाहतो की महाविकास आघाडीचे नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत, कारण प्रतितासी जो वारं वाहतोय त्याच्यामुळं हा पुतळा पडला अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे। आणि तो दावा जयंत पाटलांनी काही वेळेपूर्वी पत्रकार बैठक घेत खोडून काढला आणि ही चुकीची माहिती दिली जाते, दिशाभूल केली जाते। या कामात भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामुळे त्याच्यात चौकशी व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं याची जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी जयंत पाटलांनी मांडलेली आहे। विजय वडेट्टीवार काही वेळापूर्वी दाखल झाले होते। प्रताप, अजून कोणते महाविकास आघाडीचे नेते दाखल झाले? जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार हे दोघेही ज्या ठिकाणी जे झाड आहे, ज्या झाडाचा संदर्भ संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार बैठकीत केलेला होता, जर या ठिकाणी पुतळा हवेनं उडाला असेल तर मग झाड का या ठिकाणी उन्मळून पडलं नाही अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला होता। त्या झाडाच्या खाली हे दोन्ही नेते थांबलेले आहेत आणि दुसरीकडे नारायण राणे मात्र ज्या ठिकाणी चबुतरा आहे त्या ठिकाणी या
घटनेची पाहणी करतायत. अवघ्या काही वेळेत आणखी बाकीचे सुद्धा महाविकास आघाडीचे नेते दाखल होतील अशा प्रकारची एकूण त्या ठिकाणी स्थिती दिसते. भरडा नाका ते तहसील कार्यालय प्रताप असं खरं तर हा धडक मोर्चा निघणार आहे, त्यामुळे पोलिसांकडून काही तयारी करण्यात आली का अनुचित प्रकार टाळण्यासाठी? खरं तर ठिकठिकाणी पोलिसांचे बंदोबस्त आहेत, पण जो मार्ग आहेत ते दोन वेगवेगळे मार्ग आहेत. कारण आपण पाहतो की मालवण शहरामधले जे दोन मार्ग आहेत ते एकेरी आहेत. त्यामुळं एकेरी दिशेनं या ठिकाणी वाहनं जात असताना दुसऱ्या मार्गाने वाहनं सोडली जातात. त्यामुळे मोर्चाचा मार्ग जो आहे तो वेगळा आहे आणि वाहनं जाण्याचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळं पोलिसांनी योग्य ती तयारी करून ठेवलेली आहे. आपण आता या ठिकाणी पाहू शकतो की महाविकास आघाडीचे नेते एका बाजूला थांबलेले आहेत, तर दुसरीकडे नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव निलेश राणे या ठिकाणी पाहणी करून आता इथून निघून जाताना दिसत आहेत. एकूणच आपण ही दृश्य बघू शकतो आणि त्याचबरोबर या संदर्भात कशा प्रकारे एकूण राजकारण केलं जाते असं पण आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काही दुर्घटना घडलेली आहे ती दुर्घटना आहे, त्यामुळे त्याचं राजकारण करू नये अशा प्रकारची सुद्धा भूमिका घेतली जाते. दोन्ही प्रकारच्या भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अवघ्या काही वेळेतच आपण पाहतोय इतर महाविकास आघाडीचे नेते येतील. आता आपण ही दृश्यांमध्ये बघू शकतो जयंत पाटील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि ते आता नारायण राणे निघून गेल्यानंतर चबुतराच्या ठिकाणी पाहणी करतायत. एकूणच आपण पाहतो हे दृश्य जयंत पाटील आपल्याला त्या फ्रेममध्ये दिसत आहेत आणि त्याचबरोबर जो चबुतरा उभा करण्यात आलेला आहे